You're just too good to be true. Can't take my eyes off of you. You'd be like heaven to touch. I wanna hold you so much. म्हणजे मला माहिती आहे की मी 2 तास मिहीरला सहन करू शकते. त्याच्या पुढे काय होईल वी हॅव नो क्लू. काय होईल डोकी फोडू एकमेकांची. बघा तुझी आई ओरडेल मला. प्रपोज कोणीच ऍक्च्युली केलं नाही कोणालाच. ते असंच मी म्हटलं ना आम्ही विचित्र होतो. आम्ही असं नाही करत. आम्ही नर्सरीत भेटलो पहिल्यांदा. नर्सरीपासून 12वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. मिहीर एकदम निवांत शांत चिल आणि अक्का म्हणशील तर ॲग्रेसिव्ह जे काय आहे ते तोंडावर फायर अँड आईस. ती माझ्या आईकडे क्लासला यायची. हो ती अजूनही आली तरी ती सुद्धा असंच म्हणते की मला असं वाटतच नाही मी माझ्या सासरी आले, मला वाटतं मी क्लासला आले. घरच्यांना सांगितलेलं मी काही लग्न करणार नाही. असं वाटलेलं की काय मला असं कम्पॅटेबल मुलगा मिळणार नाही, आमचे विचार जुळणारे असा मुलगा नाही मिळणार मला. आम्ही मोस्टली लॉंग डिस्टन्समध्येच आहोत. सॅटर्डेज संडेज मॅनेज करून आम्ही एकमेकांना कधीतरी भेटायचं. नंतर हा स्टडीजसाठी जर्मनीला गेला आणि मग आम्ही म्हटलं की बघू पुढे काय होतंय. चालत ए भाचा इकडे या. अरे व्हिडिओ आहे व्हिडिओ. मला अंती नको, मला पैदल नको, मला पिंगळ्यांचा मिहीर पाहिजे मला पिंगळ्यांचा. आणि मग हळूहळू गोष्टी एकमेकांच्या समजत गेल्या आणि मग तेव्हा आय हॅव डिसाइडेड की केलं तर ह्याच्याशीच करेन, नाही तर नाही करणार. दाटले उन्हात
राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा जशी उमगते अन मना विलगते दुसरं कोण भेटायचं नाही आता. दिस इज द फायनल. हा दॅट इज व्हेरी लॉंग प्रोसेस की आता परत कोणीतरी दुसरं शोधे. आणि द थिंग इज जसं मी म्हटलं की आम्ही जास्त कम्फर्टेबल आहोत एकमेकांसोबत आणि मला असं वाटतं की लॉंग डिस्टन्स जर आम्ही सर्व्हाइव्ह करू शकलो तर मला असं वाटतं की शॉर्ट डिस्टन्स काय चीज आहे. शॉर्ट डिस्टन्स काय चीज आहे. तुझे श्वास की कुंज हा मुगऱ्याचा दिशा धुंद साऱ्या जणू जाहल्या अशा मुग्ध वेळी युरियास माझ्या मिळावा दिलासा मिठीचा तुझ्या आणि माझी तुझी रात ही मोहरावी अमलता शरानी फुलावा जसा. आमचे विचार पण बऱ्यापैकी जुळतात. दुसरी बऱ्यापैकी गोष्ट. म्हणजे सगळेच. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस की असं विचार जुळतील किंवा हां, आम्ही जरा विचित्र आहोत. वाटती हवी हवी ही रेशमी बंधने वाहती तुझ्या लयीत माझी खुळी स्पंदने आज जाऊ दे मिटून अधरातली अंतरे रात्र ही खरी प्रिये की स्वप्न हे देखणे लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले. त्यांच्या दोघांच्या रिलेशनबद्दल आम्हाला डाऊट शंका होती. आधीपासून होता. आम्ही त्याला डायरेक्ट विचारलं पण होतं पण तो म्हणायचा नाही मी सांगेन. तुमच्या घरच्यांना आयडिया होती. नाही माझ्या नव्हती थोडीशी प्लीजच. म्हणजे असे आईबाबांना असं बसवलं समोर आणि मग सांगितलं की मला ना मी ठरवलंय की मला लग्न करायचंय आणि असा असा मुलगा आहे. त्याच्या आजीला अगदी पक्का डाऊट होता की यांचं दोघांचं काहीतरी आहे. मला ह्याची आजी खूप आवडत खूप अजूनही म्हणजे मला असं खूप छान वाटतं. ह्याच्या आजीने आय गेस विचारलेलं की तुझं स्वराली बरोबर काहीतरी आहे आहे, का. नक्कीच आहे. नक्कीच म्हटलं आहे. आम्ही जसे सगळ्यांची असतो व्यवस्थित तसंही त्यांनी पण राहावं हेच आमचं, बाकी काही नाही. चांगला राहावा, हसत खेळत राहावं, चांगला संसार करावा एवढीच इच्छा आमची. शोरगुल नहीं होगा नहीं होगा नहीं होगा मेरी जान. आनंदी राहा सुखी राहा. स्वेटर घालून राहा. मैं होंगी तू होगा और होगा खामोश आसमां. शोरगुल नहीं होगा नहीं होगा नहीं होगा मेरी जान. मैं होंगी तू होगा और होगा खामोश आसमां. मन ही मन में बुदबुदाती एक नदी सी बहा करेगी.
आता हा फसला. एक होती चिव, एक होता काऊ. स्वरालीचं नाव घेतो पण डोकं नका खाऊ. सासरचं निरंजन, माहेरची फुलवार, विहीरचं नाव घ्यायला आजपासून केली सुरुवात. मन ही मन में बुदबुदाती एक नदी सी बहा करेगी, अनजानी धुन गुनगुनाती आती जाती हवा, तेरी धड़कन क्या कहती है. एकमेकांशी कायम क्लिअर राहावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते राहतील clear. ते दोघांचं तसेच आहेत त्यामुळे काय तसा प्रॉब्लेम एकदम क्लिअर राहतील. सगळं छान होईल अशी आम्ही खात्री बाळगून आहोत. शोरगुल नहीं होगा, नहीं होगा, नहीं होगा मेरी जान. मैं होंगी, तू होगा और होगा खामोश आसमान. आपण आपल्या बायकोचा जो हात पकडलेला आहे तो कधी न सोडण्याकरता आपल्या हातात घेतलेला आहे. मी सांगितलं पकडून ठेवा, सोडू नका. अरे सोड आता पण.